प्रेक्षको नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राइम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सर्वांना माहित आहे पेट्रोल डिझेल हे पंपावरती मिळतं. मात्र हवेली तालुक्यातील तरडे गावात भारत पेट्रोलियम कंपनीत उभ्या असलेल्या पेट्रोल डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरच्या टाकीला चक्क पेट्रोल डिझेलचा झरा लागल्याचं समोर आलं आहे. हे कसं झालं, याचं नेमकं कारण काय, या सर्व गोष्टींचं गौड बंगाल काय, हे आपण पाहूयात पुणे प्राइम न्यूजच्या पंचनामा या विशेष सत्रामध्ये. हवेली तालुक्यातील आळती म्हातोबाची या गावातील एका शेतकऱ्याच्या विहिरीला पिण्याच्या पाण्याबरोबरच चक्क पेट्रोल डिझेलचे झरे लागल्याचा आश्चर्यजनक प्रकार घडला होता. या घटनेला 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच आता हवेली तालुक्यातील तरडे येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या डेपोमधून बाहेर पडलेल्या इंधन पुरवठा करणाऱ्या टँकरच्या टाकीलाच डिझेल पेट्रोलचे झरे लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोणी काळभोरमध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या 2 तेल उत्पादक कंपनीच्या इंधन डेपोबरोबरच भारत पेट्रोलियम कंपनीच्या तरडे येथील इंधन डेपोमधून थेट पंपांना पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करणारे काही ठराविक टँकर मालक आणि चालक अंडर पाईपलाईन सिस्टीमच्या माध्यमातून शेकडो लिटर पेट्रोल आणि डिझेलची चोरी करत असल्याची चर्चा सुरू होती. भारत पेट्रोलियम कंपनीच्या तरडे येथील इंधन डेपोमधून टँकरच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातील हजारो पेट्रोल पंपांना पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा केला जातो. मात्र पेट्रोल डिझेलची चोरी होत असल्याच्या या चर्चेला पुणे प्राइम न्यूजच्या हाती लागलेल्या व्हिडिओमुळे बळकाटी आली आहे आणि म्हणूनच पुणे प्राइम न्यूजच्या हाती लागलेल्या व्हिडिओमुळे भारत पेट्रोलियम कंपनीचा तरडे येथील तेल डेपो आणि कंपनीचे अधिकारी पुन्हा चर्चेत आले आहेत. अंडर पाईपलाईन सिस्टीमच्या माध्यमातून कशी केली जाती चोरी, पाहूयात. इंधनवाहू टँकर ते थेट टँकरच्या टाकीपर्यंत कोणाच्याही लक्षात येणार नाही ही काळजी घेऊन एक छोटीशी पाईपलाईन टाकली जाते. या पाईपलाईनमधून इंधनाचा पुरवठा चालू बंद करता यावा यासाठी टँकरच्या इंधन टाकीजवळ अथवा टँकरच्या केबिनमध्ये कॉक बसवला जातो. भारत पेट्रोलियम कंपनीच्या डेपोमधून टँकरमध्ये इंधन भरल्यानंतर काही वेळातच या पाईपलाईनमधून 200 लिटरपासून ते 400 लिटर इंधन हळूहळू टँकरच्या टाकीत जमा होते. हे इंधन खुल्या बाजारात विकलं जातं. याबाबत भारत पेट्रोलियम कंपनीतून इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर चालकाने दिलेल्या माहितीनुसार केवळ भारत पेट्रोलियमच नव्हे तर लोणी काळभोरमधील हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कंपनीतील काही टँकर चालकांनी अंडर पाईपलाईन सिस्टीम बसवून घेतली आहे. तिन्ही पेट्रोल कंपनीशी वाहतूक करार असलेल्या टँकरपैकी 10% अधिक टँकरमध्ये चोरकप्पे अथवा अंडर पाईपलाईन सिस्टीम बसवली आहे. भारत पेट्रोलियम कंपनीच्या तरडे येथील इंधन डेपोमध्ये मागील 20 दिवसाच्या काळात 2 टँकर कंपनीच्या अधिकाऱ्यांना इंधन चोरी करत असल्याचं आढळून आलं आहे. अंडर पाईपलाईन सिस्टीमच्या माध्यमातून टँकर चालक 100 लिटरपासून ते थेट 400 लिटर इंधनाची चोरी करतो असा आरोप आहे. जर पंप चालकाला चोरीचा फटका बसत नसेल तर याचा आर्थिक फटका तेल कंपन्यांना होत असला पाहिजे. मात्र चोरी व्हिडिओत पकडली जाऊनही कंपनीचे अधिकारी गप्प का, असा प्रश्न सध्या विचारला जातोय. पुणे प्राइम न्यूजच्या पंचनामा या विशेष सत्रात इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राइम न्यूज.